हॅलो, नमस्कार. मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांची चांगल्याची स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. तुळशीला पाणी देताना हे 3 शब्द उच्चारल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुळशीला पाणी देताना काय म्हणावे, कोणता मंत्र म्हणावा. एकेकाळी देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णांना तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व विचारले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना त्याचे महत्त्व सांगितले. पण देवी सत्यभामा म्हणते की, हे स्वामी, तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे, पण आता मला तुळशीला पाणी कसे द्यायचे? तुळशीला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे? तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा? कृपया मला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणतात, हे प्रिये, मी तुला तुळशीच्या रोपाला पाणी देताना मंत्रोपचार करण्याला खूप महत्त्व आहे. हा मंत्र फक्त 3 शब्दांचा आहे, परंतु खूप फायदेशीर आहे, फलदायी आहे. तुळशीला पाणी देताना जर कोणी हे 3 शब्द उच्चारले तर लक्ष्मी देवी अक्षरशः त्याच्या घरात प्रवेश करते, त्याची गरिबी संपते, धनधान्य मिळते. तो मंत्र सांगण्यापूर्वी मी तुळशीच्या मंत्राचे महत्त्व सांगतो. या मंत्राच्या श्रवणाने माणसाची सर्व पाप नष्ट होतात. 100 वर्षी तुळशीला पाणी दिल्याचे पुण्य मिळते. म्हणूनच देवी सत्यभामा, तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. देवी म्हणते, हे परमेश्वरा, मी नक्कीच ही कथा पूर्णपणे ऐकेन. तुळशीच्या मंत्राचे महत्त्व सांगा. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, दक्षिणेला एक अतिशय सुंदर नगरी होती. त्या नगरात एक अल्पभूसा ब्राह्मण राहत होता. तो पाप्यांचा शिरोमणी होता. त्याचा जन्म अशा ब्राह्मण कुटुंबात झाला होता की अनेक पापे त्याने शिकली होती. त्याच्या तुलनेत तो ब्राह्मण होता, पण त्याच्या कृतीने तो खूप दृष्ट होता. त्याने ना पूजा केली, ना जप केला, ना पाहुण्यांचे आदरातिथ्य केले. आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांना काहीही न देता तो क्रूरपणे हाकलून द्यायचा. एक स्त्रीवादी असल्याने नेहमी इतर स्त्रियांवर मोहित असायचा. त्याला दारू पिण्याचीही सवय होती. तसेच तो मांस खात असे. दिवसा शेतात काम करून, पाने विकून तो आपला उदरनिर्वाह करू असे आणि रात्री तो वैश्य व्यवसाय करायचा. अशा प्रकारे ब्राह्मण अनेक वर्ष आपले जीवन जगला आणि असाच एके दिवशी पाने विकण्यासाठी बागेत भटकू लागला आणि पाने तोडू लागला. तेवढ्यात एका काळ्या सापाच्या रूपात त्या ब्राह्मणाला सर्पाने दंश केला आणि तो त्याच वेळी मरण पावला. त्यानंतर यमाचे 2 दूत त्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले. त्याला यमलोकात घेऊन जाऊ लागले. दूत म्हणाले, हे दृष्ट ब्राह्मणा, तुझ्या दृष्ट कर्मामुळे तुला साप चावला आहे. आता यमराज तुला नक्कीच कठोर शिक्षा देतील, नरकात टाकतील. चित्रगुप्त त्या ब्राह्मणाचा हिशेब बाहेर काढतो आणि यमराजाला सांगतो, या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले आहे. त्याने कधीही पुण्यकर्म केले नाही. तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि नरकाच्या भयंकर आगीत टाकून देतात. अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला बैलाचे शरीर मिळते. तो पुढच्या जन्मी बैल म्हणून जन्म घेतल्यानंतर तो भार वाहायला लागला. त्याचा मालक रात्रंदिवस काम करायला लावू लागला. मग जेव्हा त्या बैलाची ताकद कमी होऊ लागली, तेव्हा त्याच्या मालकाने एका लंगड्या माणसाला विकला. लंगडा माणूस आपले ओझे वाहून नेण्यासाठी बैलाचा वापर करू लागला. पाठीवर बसून हिंडत असे. अशा प्रकारे 8 वर्ष लंगड्या माणसाचे ओझे वाहून नेले. मग एके दिवशी तो लंगडा माणूस पाठीवर बसून उंच डोंगरावर जाऊ लागला. बराच वेळ डोंगर चढल्यानंतर तो बैल थकला, त्याची शक्ती संपते आणि तो तिथे बेहोश होतो. अखेरचा श्वास घेत असताना उभ्या असलेल्या लोकांना फार दया आली. त्यांनी त्याच्या तोंडात पाणी टाकायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्यामध्ये एक सद्गुणी व्यक्ती होती. त्याच गर्दीत वैश्याही उभी होती.
प्रत्येकजण आपापले पुण्य त्या बैलाला देत आहेत. वैश्यानेही आपले पुण्य त्या बैलाला दिले. काही वेळाने तो बैल मरण पावतो आणि पुन्हा ते दूत त्या बैलाच्या शरीरातील आत्मा यमलोकात नेतात. नंतर चित्रगुप्त त्याचा पूर्ण जन्माचा हिशेब घेतो. तर ते पाहून चकित होतो, कारण त्या वैश्याने त्या बैलाला दिलेले पुण्य फार मोठे आहे. त्या पुण्याच्या प्रभावाने त्याच्या सर्व जन्मांची पापे नष्ट होतात. तेव्हा यमराज त्याच्या सर्व पापांची क्षमा करतात आणि म्हणतात, हे ब्राह्मणा, त्या वैश्याने तुझ्यावर खूप उपकार केले आहे आणि म्हणून यमराज पुन्हा त्याला मनुष्य जन्म देतात. यावेळीही तो पृथ्वीवर येतो आणि एका चांगल्या कुटुंबात तो जन्माला येतो. त्या महान सद्गुणाच्या प्रभावामुळे त्याच्या मागील जन्माच्या गोष्टी आठवू लागतात. त्याला आठवते की त्याच्या मागील जन्मात तो बैल असताना एका वैश्याने त्याला त्याचे पुण्य दिले होते. तेव्हा तो त्या वैश्याचा शोध घेतो आणि त्या वैश्याच्या शोधात तिच्या नगरात जातो. पण ती वैश्या आता म्हातारी झालेली असते. त्या वैश्याचे आभार मानू लागतो, नमस्कार करू लागतो. तेव्हा ती वैश्या त्याला विचारते की तू कोण आहेस, तू माझे आभार का मानत आहेस? तेव्हा तो ब्राह्मण तिला सांगतो, तू त्या पर्वतावर मी मरत असताना तू मला तुझे पुण्य दिलेस, म्हणून माझी सर्व पापे नष्ट झाली. पण हे माते, तू त्यावेळी मला कोणते पुण्य दिले हे जाणून घेण्यासाठी मी आज इथे आलो आहे. तेव्हा ती वैश्या म्हणाली, मी कोणतीही अंतःकर्मे केली नाही, पण माझ्याकडे एक पोपट आहे. तो काहीतरी बोलत असतो. ते ऐकून माझे अंतःकरण शुद्ध झाले आहे. त्याच पोपटाने उच्चारलेल्या मंत्रांचे पुण्य तुला दान केलेले आहे. तेव्हा ते दोघेही त्या पोपटाकडे जाऊन विचारतात की अशोका, तू कोणत्या मंत्राचा जप करत असतोस? तू काय म्हणत असतोस? या मंत्राचा अर्थ काय? तेव्हा त्या पोपटाने त्या मंत्राची कथा सांगायला सुरुवात केली. माझ्या मागील जन्मी मी एक ब्राह्मण होतो. माझ्या ज्ञानाच्या अभिमानाने, गर्वाने मी आंधळा झालो होतो. मी माझ्या शिक्षकांचा कधीच आदर केला नाही, नेहमी त्यांचा अपमान केला. मी माझ्या गर्वामुळे इतर मानवांचा अपमान करू लागलो, द्वेष करू लागलो, विद्वानांचा अपमान करू लागलो. नंतर मी मरण पावलो. आदरणीय शिक्षकांचा अपमान केल्यामुळे मला पोपट कुळात टाकण्यात आले आणि माझा जन्म पोपट म्हणून झाला. आणि लहान वयात मी माझ्या आई वडिलांपासून विभक्त झालो, त्यामुळे मी रडत असायचो. त्याच वेळी मी एका फांदीवर रडत असताना त्या ठिकाणाहून ऋषी जात होते आणि त्यांनी मला त्यांच्या आश्रमात नेले. त्यांनी तिथे मला एका सुंदर पिंजऱ्यामध्ये ठेवले. त्यांनी माझी चांगली काळजी घेतली, मला खाऊ पिऊ घातलं. तिथे ते ऋषी, त्याच्या बायका, मुलं सगळे तुळशीला पाणी द्यायचे आणि तो मंत्र त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकून तो मनात ठेवला आणि तो रात्रंदिवस मी म्हणत असतो. त्या मंत्राच्या प्रभावामुळे मी कधीही मरण पावलो नाही आणि मी 100 वर्ष जगलो. त्या दरम्यान एके रात्री एक चोर तिथे आला आणि मला चोरून घेऊन गेला. नंतर त्या वैश्याने मला त्या चोराकडून विकत घेतले. इथे आल्यानंतरही तो मंत्र जपत राहिलो आणि या मंत्राच्या प्रभावाने त्या वैश्याने वैश्याचे काम सोडून भगवान विष्णूंची सेवा केली. याच मंत्राच्या प्रभावाने माझी सर्व पाप नष्ट झाली. अशा प्रकारे ही कथा ऐकून ब्राह्मण आणि वैश्या अत्यंत आनंदी झाले. त्या दोघांनी रोज तुळशीला पाणी अर्पण केले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, त्या मंत्रामुळे त्या तिघांची सर्व पापे नष्ट झाली. तसेच अनेक व्यक्तींनी तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा दररोज जप केला पाहिजे. तो मंत्र अशा प्रकारे आहे की तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ओम वृंदावन्ये स्वाहा, ओम वृंदावन्ये स्वाहा. श्रीकृष्ण सांगतात, जी स्त्री, जो पुरुष या मंत्राचा जप तुळशीसमोर करतो, ती स्त्री किंवा पुरुष भाग्यवान होईल. त्याला अमर्याद संपत्ती प्राप्त होईल. ज्या घरात तुळशीची रोज पूजा केली जाते, तिथे लक्ष्मीचा वास अखंड राहील. हा मंत्र राजकल्पतरू आहे, म्हणजे सर्व फळ देणारा आहे, फलदायी आहे.
महिलांनी तुळशीजवळ संध्याकाळचा दिवा लावावा. महिलांनी तुळशीची पूजा करत असताना स्नान करून कपाळी कुंकू लावून हातामध्ये बांगड्या घालून तुळशीची पूजा करावी. तुळशीची पाने कधीही तोडू नये. तुळशीची फुले सगळ्यात श्रेष्ठ मानली जातात. तुळशीची पाने तोडताना त्याचे टोकही तोडावे. नखांनी कधीही तोडू नये. मंजिरी तोडताना त्यात पाने अवश्य असावी. त्याचे टोक झाड न हलवता तोडले पाहिजे. रात्री तुळशीच्या रोपाला कधी हात लावू नये. गुरुवारी कच्चे दूध अर्पण करावे. दूध अर्पण करताना ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या प्रकारे श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीला पाणी अर्पण करण्याचे आणि मंत्राचे महत्त्व सांगितले. कोणता मंत्र म्हणावा हे सांगितले. या मंत्राचा जप तुम्ही सगळ्यांनी करावा. म्हणजे कोणतीही अडचण असेल, कोणतीही आर्थिक अडचण असेल, ती नाहीशी होईल, ती दूर होईल. ह्या मंत्रामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी हळूहळू दूर होतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.